तर मित्रांनो, आता जो उभा आहे मी, आता ज्या भागावरती आहे, म्हणजे जे आपल्या गडाचं प्रथम प्रवेशद्वार होतं, त्या प्रथम प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर नगारखान्याचा जो भाग असतो किंवा दरवाजाच्या वरचा जो भाग असतो, त्या भागावरती मी आता सध्या आहे. माझ्या पाठीमागे इतिहासातील पाऊल खुणा बुजत चाललेल्या आहेत मित्रांनो. तर बऱ्याच गोष्टी ह्या अशा नामशेष होत चालल्या आहेत, पण बऱ्याचशा तटबंद्या नामशेष झाल्यात, बऱ्याचशा गोष्टी नामशेष झाल्यात. परंतु एखादा दरवाजा जर तो वापरात नसला तर प्रचंड प्रमाणात आता तिथं बघायला गेलं तर त्या दरवाजामध्ये अक्षरशः जाता देखील येत नाही. ही एक शोकांतिका म्हणलं तरी काय हरकत नाही मित्रांनो, कारण की बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच काय कारणं असतात, त्यामुळं ह्या गोष्टी परिपूर्ण करता येत नाही. एकेकाळी ह्या दरवाजाचं खूप काही महत्त्व असेल, पण आज पाहायला गेलं तर तिथं उतरता देखील येत नाही. एखादा दगड निष्ठला तर पूर्ण माती अंगावर पडू शकते. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीचा दरवाजा आहे, खूप सुंदर असा दरवाजा आहे. तशाच प्रकारे इथं आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं. आता या दरवाजाच्या तोंडाला एक झाड उगवलंय मित्रांनो. तर ठीक आहे, वापर नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. आता तुम्ही बघायला गेलं तर वरती एक चिन्ह कोरलंय. त्या कोणत्या कालखंडात आणि कोणाचा हे काय मला क्लिअर सांगता येईना गेलंय, परंतु दरवाजा तर खूप जुना आहे. जसा तो दरवाजा आहे तसाच हा दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजामध्ये येण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नाही किंवा हे नाही, कारण की आता सध्या पडझड झाली आहे आणि पडझड झाल्यामुळं इथं येणं थोडं अशक्य आहे. खरंच खूप अवघड होतं मित्रांनो उतरणं, आणि चढणं देखील खूप अवघड आहे. बघूया आता आपल्याला चढता पण येते का नाही काय माहिती. तर मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित चढता तरी वरी आलंय नक्की 100% तुम्ही बघू शकताय. चला पुढचा महाराष्ट्र माझा तर स्वागत आहे मित्रांनो आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये. तर आत्ताच आपण जस्ट कॅम्पिंग वगैरे करून मंदिर वगैरे पाहून आलो होतो. रात्री आपण स्टे केला होता. आता आपण जस्ट श्रीवर्धन आणि मनोरंजन या किल्ल्याच्या जिथून मुख्य प्रवेशद्वार आहे किंवा जिथून जाण्याचा रस्ता आहे तिथं आपण आलो. तर आपण ह्याच्या आधी श्रीवर्धनची पूर्णपणे व्हिडिओ बनवला आहे मित्रांनो. आता आपला फक्त एकच आहे, पार्ट 2मध्ये जो येणार आहे तो मनोरंजनला आज आपण जाणार आहेत. तर सुरुवात तर झाली आहे मित्रांनो, चला जाऊया. मित्रांनो, जर तुम्हाला पूर्ण व्हिडिओ बघायचे असेल तर त्या मंदिरापर्यंतची जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथपर्यंतची आपल्या पहिल्या पार्टमध्ये आहे. आता तिथून पुढेच मी तुम्हाला सगळं दाखवणार आहे. तर चला भेटूया पुढच्या वळणावर. तर मित्रांनो, जसं आपण चालायला सुरुवात करतो तसं एक 5 ते 6 मिनटाच्या अंतरावरच आपल्याला एक 2-3 पाण्याची टाकी इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. तुम्ही माझ्या पाठीमागं बघू शकताय की सुरुवातीला आल्यानंतर एक 2-3 मिनटं चालल्यानंतर लगेचच पाण्याची टाकी. इथले गावाले या पाण्याचा टाक्याचा वापर करतात किंवा पाण्याचा वापर करतात. तर श्रीवर्धन आणि मनोरंजनकडे जाताना मित्रांनो, अशा एक दगडी पायवाटा किंवा खूप सुंदर अशा पायऱ्या बनवल्यात. काही ठिकाणी रेलिंग लावल्यात, काही ठिकाणी पायऱ्या तुम्ही बघू शकताय. आपला जिकडं जायचं आहे आज तो आपला मनोरंजन ह्या बाजूला आहे आणि विशाल काय श्रीवर्धन आपल्याला ह्या बाजूला दिसतो. तर कधीही गड किल्ल्यावर जाताना मित्रांनो तशात पावले ठेवल्यासारखी वाटतात. आज रविवार असल्यामुळे गर्दी खूप आहे. लहान मोठे माणसं लेकरं आज आलेत, तुम्ही बघू शकताय. मित्रांनो, थोडंसं चालून आल्यानंतर म्हणजे एक 10 मिनटाचा ट्रेक केल्यानंतर आपण एक भैरवनाथाच्या मंदिराच्या जवळ येऊन थांबतो. भैरवनाथाच्या जवळ आल्यानंतर आपल्याला दगडी काता कोरीव शिल्प इथं आल्यानंतर पाहायला मिळतात आणि वीरांच्या विरगळी देखील पाहायला मिळतात. तर समोर आपल्याला जो दिसतोय तो आपला श्रीवर्धन आणि ह्या बाजूला जो दिसतोय तो मनोरंजन. तर आपल्याला मनोरंजनकडे जायचं आहे. श्रीवर्धनकडे आपण जाऊन आलोत मित्रांनो. तर आधी भैरवनाथाच्या मंदिरात आपण जरा दर्शन घेऊन येऊया आणि नंतर आपण पुढची वाटचाल चालू करूया. आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलमध्ये आपण ह्यापूर्वी श्रीवर्धनचा व्हिडिओ पूर्णपणे टाकला आहे. पूर्णपणे त्याची इत्थंभूत माहिती जी काय सर्व आहे ती आपल्या ट्रेकिंग भाऊ यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला पाहायला मिळेल. आता आपण जे चाललो आहोत ते आपला श्रीवर्धन तर पहिला झाला आहे. आता आपण चाललो ते मनोरंजनला. तुम्ही बघू शकताय मनोरंजनची तटबंदी जी आहे ती खूप सुंदर दिसते आहे, जे भैरवनाथाचं मंदिर आहे तिथून. तर
शकतो. खालून आल्यानंतर उजव्या बाजूला आपण श्रीवर्धनकडे जाऊ शकतो आणि डाव्या बाजूला आपण मनोरंजनकडे जाऊ शकतो. तर आपल्याला आता मनोरंजनकडे जायचं आहे, तर आपण ह्या रस्त्याने म्हणजे इथं भैरवनाथाचं मंदिर आहे, त्या भैरवनाथाच्या मंदिराच्या शेजारून आपल्याला वरती जाण्यासाठी वाट आहे. तर आपण इथून जायचं आहे वरती. तर चला. तर आपण बघू शकताय की भैरवनाथाच्या काळभैरवनाथाचं जे मंदिर होतं त्या मंदिराच्या पाठीमागं आल्यानंतर ट्रेकचा कसलाही त्रास होत नाही मित्रांनो, कारण की भली मोठे झाडं आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात आणि त्यांची खूप भारी सावली आपल्याला इथं आल्यानंतर चालत जाण्यासाठी पाहायला मिळते. जशी श्रीवर्धनची वाट आहे सुंदर बनवलेली, तशी ह्याची जरा वाट थोडीशी खडतर आणि जुन्या पद्धतीची बनवलेली आहे. त्याच्यामुळं चढताना थोडं सावकाश व्यवस्थित चढा आणि चढताना अजिबात उन्हाचा वगैरे कसलाही त्रास होत नाही. तर आज रविवार असल्यामुळं आज खूप अशी गर्दी आहे, खूप पर्यटक. ट्रेकिंग भाऊ थँक्यू. चला, आपले दोस्त मंडळी भेटले होते, त्यांनी थोडं आपल्याला प्रोत्साहन दिलं आहे की खूप छान म्हणून. आजचा दिवस खूप सुंदर होता, कारण की सह्याद्रीमध्ये फिरत असताना अशा मित्रांची संगत लागते की ज्यांना सह्याद्रीचं खूप वेड असावं लागतं आणि वेडात किती फिरलो हे कळत नाही. राजमाची किल्ला हा एक 2 बालेकिल्ला असणारा एक सुंदर असा किल्ला आहे मित्रांनो. तर या किल्ल्यावरती बऱ्याच राजवटी राज्य करून गेल्या. त्यामध्ये सातवाहन काळात हा किल्ला बांधला गेला असावा असा एक अंदाज किंवा इतिहासात थोडेफार पुरावे सापडतात. सातवाहन, वाकाटक, चालुक्य राष्ट्रकूट, यादव, बहमनी, निजामशाही, आदिलशाही, मराठा साम्राज्य आणि ब्रिटिश असा ह्या किल्ल्यांचा थोडक्यात इतिहास आपल्याला सांगता येतो. इतक्या लोकांनी या किल्ल्यावरती राज्य केलं. पुढे चालत आल्यानंतर आपण एक भैरवनाथाच्या मंदिरापासून एक 20 पण नाही, मोस्टली एक चांगला ट्रेकर असला तर 10 मिनटं, थोडा असा असला तर 15 मिनटं. तर 15 मिनटाच्या काळात आपण इथं प्रथम प्रवेशद्वारापाशी येऊन पोचतो किंवा तटबंदीपाशी येऊन पोचतो. तर तटबंदीच्या जवळपास आल्यानंतर आपल्याला एक पायऱ्यांचा मार्ग लागतो. पायऱ्यांच्या मार्गाने जरा खडतर मार्ग आहे. त्या मार्गाने आपण गेल्यानंतर जोपर्यंत आपल्याला दरवाजा दिसत नाही डोळ्याला तोपर्यंत आपल्याला तो बुरुजच असल्यासारखा वाटतो. नंतर ज्यावेळेस अर्धाकृती बुरुज कंप्लीट केल्यानंतर गोमुखी द्वारा टाईप आपल्याला एक द्वार पाहायला मिळतं मित्रांनो, आणि समोरच आपल्याला किल्ल्याचे प्रथम प्रवेशद्वार पाहायला मिळते. प्रवेशद्वार सध्या स्थितीत खूप सुंदर आणि सुस्थितीत आपल्याला तिथं गेल्यानंतर थोडासा ट्रेक केल्यानंतर अवघ्या एक अर्ध्या तासाचाच मॅक्झिमम आपल्याला ट्रेक करावा लागतो या किल्ल्यावरती येण्यासाठी. तर किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार जर पाहिलं तर मुख्य दरवाजा आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. तर कोरीव नक्षीकाम देखील या दरवाज्यावरती केलं आहे. या दरवाजाचा खूप प्राचीन असा इतिहास आहे. बघितलं गेलं तर हे गोमुखी द्वारासारखंच द्वार आहे, परंतु पूर्णपणे गोमुखी नाही, परंतु शक्यता बघता नाकारता देखील येत नाही, कारण की इथं बघायला गेलं तर पूर्ण असा वर्तुळाकार एक बरोबर दरवाजाच्या समोर भाग तयार केलेला आहे. आणि वरी बघितलं तर दरवाजाच्या वरती आपल्याला कातळात कोरलेली शिल्पे दिसतात. तर एक फुलासारखं शिल्प इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं. तसंच थोडंसं आतमध्ये आल्यानंतर आपल्याला जसं किल्ल्याची आगळ वगैरे म्हणतो आपण, ते आगळ वगैरे इथं आल्यानंतर दरवाजाची आगळ इथं आल्यानंतर पाहायला मिळते. आणि नंतर थोडंसं पुढं आल्यानंतर आपल्याला इथं सैन्याला बसण्यासाठी जे देवड्या होत्या किंवा आपण म्हणतो ढाळच म्हणतात कोण, देवड्या म्हणतात कोण, बसण्यासाठी विसावा घेण्यासाठी इथं आतमध्ये आल्यानंतर बरोबर आपल्याला ढाळच पाहायला मिळते. जशी की आपल्याला श्रीवर्धन किल्ल्यावरती पाहायला मिळते त्याच प्रकारचं बांधकाम या किल्ल्यावर देखील आल्यानंतर इथं पाहायला मिळतं मित्रांनो. खूप सुरेख असं बांधकाम आहे, परंतु आत्ता सध्या स्थितीत हे खूप पडझड अवस्थेत आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतं मित्रांनो. कारण छत्रपती शिवाजी महाराजांनी एक 5,000 होऊन देऊन श्रीवर्धन आणि मनोरंजन या किल्ल्यांचं काम केलेलं आपल्याला इतिहासात त्याचा पाठपुरावा किंवा पुरावे मिळतात. आणि छत्रपती शिवाजी महाराज या किल्ल्यावरती एक काळ वास्तव्याला होते हे देखील आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. यांचं प्रमुख कारण, ह्या किल्ल्यांचं प्रमुख कारण असं होतं की जो आपला लोणावळ्याचा रस्ता आहे, घाट रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची त्या काळात निर्मिती केली होती. तळकोकणातून येणारा जो रस्ता आहे त्या रस्त्यावरती लक्ष ठेवण्यासाठी या किल्ल्यांची निर्मिती केली होती मित्रांनो. तर प्रचंड खूप असं सुंदर वातावरण आहे आणि इतिहास लाभलेला हा किल्ला आपल्याला लोणावळ्याच्या अवघ्या 20 ते 25 मिनटं अंतरावर पाहायला मिळतो.
तर मित्रांनो, आता जो उभा आहे मी आता ज्या भागावरती आहे, म्हणजे जे आपल्या गडाचं प्रथम प्रवेशद्वार होतं, त्या प्रथम प्रवेशद्वाराच्या आतमध्ये आल्यानंतर नगारखान्याचा जो भाग असतो किंवा दरवाजाच्या वरचा जो भाग असतो त्या भागावरती मी आता सध्या आहे. माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की प्रचंड असा बुरुज, जे आपली राजमाची गाव आहे त्या राजमाचीच्या गावाच्या बाजूने भव्य असा भगवा झेंडा तिथं लावला त्या बुरुजावरती. त्या बुरुजावरून समोर आलो आहे मी आता नगारखान्यावरती. तर नगारखान्याच्या वरती आल्यानंतर मित्रांनो, तर येथील जे तटबंदी किंवा ह्या किल्ल्याचं जे बांधकाम आहे ते खूप भक्कम आहे मित्रांनो. आणि समोर श्रीवर्धन दिसतोय, श्रीवर्धन दिसतोय. मनोरंजनवरनं श्रीवर्धनचं दर्शन काही अनोखंच आहे मित्रांनो. आणि हे जी तटबंदी जर तुम्ही पाहायला गेलं तर कमीत कमी तुम्हाला सांगतो एक आखी 4 व्हीलर किंवा जुन्या काळात जी बैलगाडी म्हणतो त्या टाईपचा असा इथं भली मोठी भिंत किंवा तटबंदी बांधलेली आहे मित्रांनो. खूप सुंदर असा हा किल्ला छोटासा आहे मित्रांनो, परंतु खूप सुंदर आहे. मनोरंजन किल्ल्यावर उभं राहिल्यानंतर समोर आपल्याला समोरच श्रीवर्धन खूप सुंदर दिसतो. श्रीवर्धन, डाकबैरी, लोहगड किल्ला, विसापूर किल्ला, तुंग किल्ला, कोरीगड किल्ला, नागफणी, कोंडाणा लेणी परिसर, खोरं आणि घाटमार्गाचा भाग दिसतो. मनोरंजन किल्ल्यावरती येतो. किल्ल्यावरती आल्यानंतर आपल्याला एक मुख्य दरवाजा दिसतो जो की आपल्या राजमाची गावाकडनं आहे. परंतु तसाच एक आणखी अनोखा दरवाजा आपल्याला त्याच्याबरोबर त्या तटबंदीच्या अलीकडल्या बाजूला पूर्ण महाद्वारासारखा, म्हणजे दुसरं महाद्वार असल्यासारखा एक दरवाजा इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. पण तो दरवाजा सध्या परिस्थितीला या बाजूनी कोणी येत नसल्यामुळे किंवा जात नसल्यामुळे तो सध्या दरवाजा पडझड अवस्थेत आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. तर इतिहासातील पाऊल खुणा बुजत चाललेल्या आहेत मित्रांनो. तर बऱ्याच गोष्टी ह्या अशा नामशेष होत चालल्या आहेत. पण बऱ्याचशा तटबंद्या नामशेष झाल्यात, बऱ्याचशा गोष्टी नामशेष झाल्यात. परंतु एखादा दरवाजा जर तो वापरात नसला तर प्रचंड प्रमाणात आता तिथं बघायला गेलं तर त्या दरवाजामध्ये अक्षरशः जाता देखील येत नाही. ही एक शोकांतिका म्हणलं तरी काय हरकत नाही मित्रांनो. कारण की बऱ्याच गोष्टी असतात, बऱ्याच काय कारणं असतात, त्यामुळं ह्या गोष्टी परिपूर्ण करता येत नाहीत. तर पडझड तर झालेली आपल्याला दिसून येते. मी आपल्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, मी उतरण्याचा प्रयत्न देखील करणार आहे त्या ठिकाणी कारण की पूर्णपणे तुमच्यापर्यंत मला हा व्हिडिओ पोचवता यावा. तर तुम्ही बघू शकता ह्या बाजूला पूर्ण अशी तटबंदी आहे. आणि ह्या बाजूने जर विचार केला तर ह्या बाजूने येण्यासाठी खूप दुर्मिळ, म्हणजे ह्या वाटाचा उपयोग शक्यता तर नाहीच. कारण की शक्यता नसल्यामुळे इकडे येण्याचा काही लोक काय वापर करण्याची म्हणजे एवढी काय गरज नसेल किंवा काय जे काय असेल. परंतु हा दरवाजा आता तरी ह्या परिस्थितीला सुस्थितीत नाही आहे. कारण की ह्या बाजूने कोणी येऊ शकतं ना ह्या दरवाज्यातनं खाली कोणी उतरू शकतं. पूर्ण दरवाजा असा बंद किंवा पडलेला आहे. तुम्हाला दाखवतो या माझ्या मागे. तर तुम्ही बघू शकताय की अशा प्रकारचं हे बघा, हे पूर्णपणे जो ह्या गड किल्ल्यावरनं जो हे आलं आहे वाहत पाण्याच्या साह्याने, पाण्याला जायला देखील वाट मित्रांनो याच ठिकाणाहून आहे. इथून असं गेल्यानंतर खाली अक्षरशः एकदम असा खड्डा झाला आहे. तर बघतो मी, प्रयत्न करतो जाता येते का, कारण की वाट थोडी बिकटच आहे, अडीअडचणीची आहे. परंतु जर दाखवता येत असलं आणि तुम्हाला पाहता येत असलं तर खूप सुंदरच झालं. परंतु अक्षरशः लय निसर्डीचा खेळ आहे. एकेकाळी ह्या दरवाजाचं खूप काही महत्त्व असेल, पण आज पाहायला गेलं तर तिथं उतरता देखील येत नाही. एखादा दगड निष्ठला तर पूर्ण माती अंगावर पडू शकते. तर बघू शकता मित्रांनो, अशा पद्धतीचा दरवाजा आहे, खूप सुंदर असा दरवाजा आहे. आणि याच्यावरती देखील एक शिल्प कोरलेलं आहे. ती शिल्पाची पूर्णपणे माहिती मला देता येणार नाही की कोणत्या प्रकारचं आहे, कोणत्या काळात झालं आहे, त्या गोष्टी मला इथं काय सांगता येणार नाहीत. तर खूप सुंदर असा दरवाजा आहे मित्रांनो. बऱ्याच चांगल्या गोष्टी इथं पडलेल्या आहेत आणि इथून याचा वापर नसल्यामुळे अक्षरशः हा दरवाजा बंद आहे मित्रांनो. खूप सुंदर आहे दरवाजा. पडझड तर झालेली आहे 100%, परंतु दरवाजा जो आहे तो खूप सुंदर आहे. तुम्ही बघू शकताय जसा तो दरवाजा होता तसाच सेम हा देखील दरवाजा आहे. खूप सुंदर.
तर मित्रांनो, राजमाचीवरच्या जो आपला मनोरंजन आहे, मनोरंजनवरती मी आता होतो. ज्यावेळेस मी तुम्हाला सांगितलं की प्रथम प्रवेशद्वार मला तिकडून ज्या राजमाची गाव आहे त्या राजमाची किंवा उदयवाडी गाव आहे त्या उदयवाडी गावाकडून वरती चालल्यानंतर जो दरवाजा लागतो सेम त्याच प्रकारचा, त्याच भिंतीवरती त्याच बाजूला आणखी एक दरवाजा आहे जो की बरेच लोक ह्या किल्ल्यावरती येत नाहीत आणि पाहत नाहीत. असा एक अनोखा किल्ला इथं देखील आहे. तुम्ही बघू शकता, किल्लाच म्हणतोय सॉरी, अनोखा दरवाजा इथं देखील आहे. पूर्ण तटबंदी आहे, कातळात कोरलेली तटबंदी इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. आणि अक्षरशः तुम्हाला सांगतो, ह्या दरवाजा गोमुखी जसा दरवाजा आहे त्या प्रकारचीच बांधणी असल्यासारखा हा दरवाजा इथं आल्यानंतर पाहायला मिळतो. तुम्ही बघू शकताय. आता उतरताना पण आपली बरीच परेशानी झाली. तुम्ही बघितलं तर ह्या ठिकाणी आगळ म्हणजे ह्या ठिकाणी देखील पूर्वी एक बराच मोठा दरवाजा होता. जसा श्रीवर्धनवरती दरवाजा आहे सेम मित्रांनो त्या टाईपचा इथं देखील दरवाजा आहे. ह्या किल्ल्याचा इतिहास सांगायला गेलं तर इसवी सन 8व्या शतकापासून आहे. बऱ्याच कालखंड, बऱ्याच राजवटीने या किल्ल्याचा उपयोग केलेला आपल्याला दिसतो किंवा या किल्ल्यावरती राहावा किंवा ह्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर पूर्ण गोलाकृती, हे तुम्हाला चंद्राकृती ही आपली जे गोमुखी द्वार आहे त्या टाईप, पूर्णपणे गोमुखी म्हणता येणार नाही परंतु तशाच प्रकारचं इथं आल्यानंतर आपल्याला हे पाहायला मिळतं. आता या दरवाजाच्या तोंडाला एक झाड उगवलं आहे मित्रांनो. तर ठीक आहे, वापर नसल्यामुळे ह्या गोष्टी होतात. आता तुम्ही बघायला गेलं तर वरती एक चिन्ह कोरलं आहे. त्या कोणत्या कालखंडात आणि कोणाचा हे काय मला क्लिअर सांगता येईना गेलं आहे, परंतु दरवाजा तर खूप जुना आहे. जसा तो दरवाजा आहे तसाच हा दरवाजा आहे. आणि ह्या दरवाजामध्ये येण्यासाठी कुठलाही पर्यायी मार्ग नाही किंवा हे नाही, कारण की आता सध्या पडझड झाली आहे आणि पडझड झाल्यामुळं इथं येणं थोडं अशक्य आहे. खरंच खूप अवघड होतं मित्रांनो उतरणं आणि चढणं देखील खूप अवघड आहे. बघूया आता आपल्याला चढता पण येते का नाही काय माहिती. तर मित्रांनो, आपल्याला व्यवस्थित चढता तरी वरी आलंय नक्की 100% तुम्ही बघू शकताय. तर चला पुढचा बघूया. सर्वप्रथम तर मी ऋणी आहे त्या महाराष्ट्रातील गड संवर्धन करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचा, ज्यांनी बऱ्याच गोष्टी अंधारातून उजेडात आणल्या. ह्या दरवाजाकडे ते देखील त्यांनी लक्ष द्यावं आणि त्यावेळेस जर आमची त्यांना गरज लागली तर आम्हाला नक्की कळवावं. आम्ही देखील या कामासाठी नक्की येथे येऊ. तर जसं ह्या दरवाजाच्या जवळ येतो तसं आपल्याला एक प्राचीन गुहा किंवा पाण्याची टाकी इथं देखील आल्यानंतर पाहायला मिळतात मित्रांनो. 2 भली मोठी पाण्याची टाकी इथं पण आहेत, जशी की आपल्याला सुरुवातीला बघायला मिळाली होती. आणि ह्यात हे पण टाकं भरलेलं आहे आणि त्याच्या शेजारीच हे पण टाकं फुल भरलेलं आहे बघा. अरे वा, काय दुनिया आहे मित्रांनो. ह्या उंचीवरती अशा उंच सोबत मे महिन्यात या ठिकाणी फुल भरलेलं पाणी आपल्याला पाहायला मिळतं. हा तर मित्रांनो, आपण जो दरवाजा बघितला पाण्याच्या टाक्याखालचा, तर तो दरवाजा इथून आपल्याला स्पष्ट दिसतोय, तुम्ही बघू शकता. परंतु इथे येण्यासाठी कोणतीही वाट नाही. परंतु हा दरवाजा अनेक देखील इतिहासाची साक्ष देत तो तसा ना तसा तिथंच उभा आहे. आता थोडी पडझड झालेली आहे वापर नसल्यामुळे, परंतु तो दरवाजा मित्रांनो तिथं आहे. कारण की बघितल्यावर थोडं दुःख होते, काय करणार. तर बऱ्याच अशा गोष्टी आपण या किल्ल्यावरती आल्यानंतर पाहायला मिळतात आपल्याला. कारण की थोडाफार श्रीवर्धन ह्याच्यापेक्षा जास्त लोक श्रीवर्धनला जातात आणि मनोरंजनला थोडी लोक कमी येतात. तर त्यामुळं थोडं दुर्लक्षित असन कदाचित, परंतु अनेक देखील ती इतिहासाची साक्षी देतात मित्रांनो. इथं देखील सेम टाका आपल्याला अशी कातळात कोरलेली पाण्याची टाकी बरीच बघायला मिळतात. पाण्याच्या टाक्यापासून थोडंसं पुढं चालून आल्यानंतर आपल्याला इथं एक बुजलेला चोर दरवाजा सापडतो. जसं की आपल्या श्रीवर्धनवरती एक दरवाजा आहे मित्रांनो, जो की आपण ज्या रस्त्याने तो त्या बाजूला निघतो किंवा गावाकडल्या बाजूला दिसतो एक छोटेखानी दरवाजा किंवा छोटासा दरवाजा. इथून तुम्ही खाली बघितलं तर सेम त्याची मांडणी तुम्हाला इथं आल्यानंतर या बुरुजाची दिसून येईल. आणि त्या बाजूने जिथून आपण येतो त्या बाजूने बघितल्यानंतर आपल्याला इथं खाली छोटासा दरवाजा दिसून
बुरुजावरती आल्यानंतर मित्रांनो समोरचं दृश्य जी की आपली सह्याद्री आहे, सह्याद्री पूर्णपणे अशी समोर इतकी भारी आणि सुंदर दिसते मित्रांनो की एक दिव्य भव्य समोरून मुंबईला जाणारी ट्रेन किंवा जो मुंबई हायवे वगैरे आहे तर ह्या बुरुजावरून आपल्याला स्पष्टपणे दिसून येतो. आणि त्या अपोजिट साईडला पूर्णपणे अपोजिट साईडला होता तो बुरुज बघितल्यानंतर थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो इथं कातळात कोरलेलं खूप सुंदर असं एक पाण्याचं टाकं आपल्याला पाहायला मिळतं. आणि आणखी देखील त्यात पाणी देखील आहे. मे महिन्यामध्ये जून महिन्याच्या सुरुवातीच्या आठवड्यात आम्ही इथं आलेलो आहोत. तर तुम्ही बघू शकता पूर्णपणे पायऱ्या ज्या आहेत त्या पायऱ्याचं बांधकाम केलेलं आहे आणि टाकं देखील अतिशय स्वच्छ आहे. इथं आल्यानंतर हे आपल्याला पाहायला मिळतं. तर खूप सुंदर अशी याची बनावट आहे आणि अगदी शेवटपर्यंत जसं जसं पाणी खाली जाईल तसं तसं आपल्याला इथं पायऱ्या उघड्या पडलेल्या दिसतात किंवा पायऱ्या खालीपर्यंत जाऊ शकतात. असं इथं एक स्ट्रक्चर किंवा एक पाण्याचं टाकं इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळते. पाण्याचं टाकं बघितलं आपण आणि बरोबर त्याच्या वरच्या साईडला देखील एक पाण्याचं टाकं आपल्याला आल्यानंतर बांधीव पाण्याचं टाकं आहे. अगदी काटेकोर पद्धतीनं बांधलेलं बांधकाम इथं आल्यानंतर पाहायला मिळतं आपल्याला. ही कुणामार्फत काम चालू आहे करायला? वन विभागाचं. तर वन विभागाचे कर्मचारी जे आहेत लोक ते इथला गाळ काढण्याचं काम सध्या चालू आहे. एक नंदी भग्न अवस्थेत पाहायला मिळतो. बऱ्याच गोष्टींनी बऱ्याच कालखंडात बऱ्याच ठिकाणी या किल्ल्यांचं म्हणजे काय की ह्या हस्तांतरीकरण झालं. त्या टायमिंगला बरेच मंदिरं वगैरे तोडण्यात आली. त्यातीलच एक प्रकार जो नंदी आहे या नंदी महाराज आणि पिंड दोन्ही गोष्टी आपल्याला इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. तुम्ही बघू शकताय की इथं एक नंदी महाराज आहेत जे भग्न अवस्थेत आहेत आणि समोर बघायला गेलं तर तुम्हाला एक महादेवाची पिंड देखील इथं आल्यानंतर पाहायला मिळते जी की पाण्याच्या टाक्याच्या शेजारी आहे आणि त्याच्यावरती उंबराचं झाड आहे मित्रांनो. तर ह्या झाडाखाली अशा पद्धतीत हे ठेवण्यात आले. मित्रांनो मनोरंजन वरती आल्यानंतर आपण पाण्याची टाकी बघितली. पाण्याच्या टाकीच्या समोरच वरच्या बाजूला लोकवस्ती किंवा जे राजवाड्यांचे अवशेष आहेत ते राजवाड्यांचे अवशेष इथं आल्यानंतर पाहायला मिळतात आपल्याला. जे राजवाड्यांचे अवशेष बऱ्याच प्रमाणात इथं अतिशय व्यवस्थित आणि सुस्थितीत इथं आल्यानंतर पाहायला मिळतात. राजवाड्यांच्या अवशेषापासून थोडंसं पुढं आल्यानंतर मित्रांनो आपल्याला एक मंदिरासारखं एक मंदिरच म्हणलं तरी चालेल कारण की त्याच्या जे वरती आहे ते वरती आपल्याला श्री गणेशाची मूर्ती इथं आल्यानंतर पाहायला मिळते. आणि आतमध्ये बघायला गेलं तर एक पूर्ण कोठारासारखं आहे पण श्री गणेशाची मूर्ती मात्र इथं आपल्याला कातळात कोरलेली पाहायला मिळते. आणि थोडंसं नक्षीकाम केलेली दगडं वगैरे पण इथं आल्यानंतर आपल्याला पाहायला मिळतात. आणि आतमध्ये हे पूर्णपणे असं मोकळं आहे. इथं आतमध्ये तरी काही मंदिराचे अवशेष वगैरे काय बाकीचं पाहायला मिळत नाही. परंतु हे भक्कम बांधकाम एक सुस्थितीतलं बांधकाम जर म्हणलं तर वरची बाजू सोडून बाकीच्या भिंती वगैरे सगळ्या व्यवस्थित इथं आल्यानंतर बघायला मिळतात. आता जिथं उभं आहे ते बालेकिल्ल्याचं प्रमुख प्रवेशद्वार. या प्रवेशद्वारावरती आहे मी. आपण ज्यावेळेस जातो त्यावेळेस तिथं आल्यानंतर आपल्याला इथं देखील पाण्याची 2 प्रमुख टाकी कातळ कोरीव टाकी इथं आल्या देखील आपल्याला पाहायला मिळतात. आत्ता जाण्याची वेळ झाली आहे मित्रांनो. तर परत भेटू पुढच्या अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. जर बोलताना एखादी चूक झाली असेल तर तिथं आपला लहान भाऊ म्हणून ती आपली मान्य करा आणि तिथंच ते सोडून द्या. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी महाराष्ट्राचा, महाराष्ट्र माझा.